निलगिरी तार एक असा बोकडवंशीय प्राणी जो आढळतो फक्त निलगिरी पर्वतरांगांमध्ये, म्हणजे केरळ आणि तमिळनाडू दरम्यान असलेल्या सह्याद्रीत. त्यातल्या त्यात सर्वात जास्त संख्या त्यांची मुन्नार जवळच्या एराविकुलम नॅशनल पार्कमध्ये आहे आणि हे नॅशनल पार्क मुन्नारमधलं सर्वात सुंदर आकर्षण आहे. तर आज आपण जाणून घेणार आहोत एराविकुलम नॅशनल पार्कबद्दल A to Z. आमचा स्टे आदिमलीमध्ये असतो, जे मुन्नारपेक्षा थोडं अधिक मोठं टाउन आहे. आदिमली ते मुन्नार हे 27 किलोमीटर अंतर आहे. आदिमलीच्या पुढे तुम्हाला काही ठिकाणी हॉट एअर बलून्स दिसतील. भारतात मोजक्याच ठिकाणी ही ॲक्टिव्हिटी उपलब्ध आहे. आता पुढे तुम्हाला चहाचे मळे दिसायला लागतात. आता खऱ्या अर्थाने मुन्नार वाइब्स यायला लागते. भारतात फक्त नॉर्थ ईस्ट इंडियामध्ये आसाम, दार्जिलिंग आणि सिक्कीममध्ये, तर साऊथ इंडियामध्ये कुर्ग, वायनाड, उटी, कन्नूर आणि मुन्नार या भागात ही गार्डन्स पाहायला मिळतात. एवढ्या मोठ्या देशात थोडक्याशा प्रदेशात चहा उगवला जात असला तरी तो एवढा उगवला जातो की पूर्ण जगात प्रोडक्शनमध्ये त्याचा दुसरा नंबर लागतो. हळूहळू प्रवासात तुम्ही हाईट गेन करत असता. सह्याद्रीचं आता एक वेगळं रूप तुम्हाला पाहायला मिळतं. सह्याद्रीचे बोडके डोंगर मातेत दिसायला लागतात. बोडके वाटत असले तरी ती जमीन कोरणाने व्यापलेली असते, तर काही भाग महाकाय खडकाने त्याचं रौद्र रूप दाखवत असतो. एराविकुलम नॅशनल पार्कपासून जवळचं टाउन मुन्नार हे फक्त 7 किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे मुन्नारपर्यंत कसं पोहोचता येतं हे आधी आपण जाणून घेऊयात. जवळचे एअरपोर्ट कोइंबतूर 156 किलोमीटर दूर, तर कोची 106 किलोमीटर दूर अंतरावर आहे. तर जवळचे रेल्वे स्टेशन्स अलुवा 115 किलोमीटर, कोइंबतूर 150 किलोमीटर, मदुराई 170 किलोमीटर. पण इथे येणारे बहुतांश पर्यटक हे केरळ सर्किट टूरमध्ये फिरणं पसंत करतात. त्यासाठी एर्नाकुलम ते त्रिवेंद्रम असे बरेचसे पर्याय आहेत आणि या सर्व ठिकाणांवरून रोड ट्रान्सपोर्टचेही भरपूर पर्याय उपलब्ध आहेत. हे आम्ही पोचलो एरविकुलम नॅशनल पार्कच्या एंट्रन्स गेटवर आणि आम्ही इथपर्यंत आमच्या गाडीने पोचलो. आता इथून पुढचा प्रवास जो आहे, माझ्या मागे जी तुम्ही हे जे स्ट्रक्चर दिसत आहे याच्या तिकीट काउंटर आहे. तिकीट घ्यायचं आहे. आम्ही ऑनलाईन तिकीट घेतलं होतं, पण तिकीट ते आतच तिथे दाखवायचं आणि आतूनच मग त्यांच्या बस जातात. त्या बसवर आपल्याला पुढचा प्रवास करायचा आहे काही अंतर आणि त्याच्या पुढे मग 1 किलोमीटर दीड किलोमीटरचा आपल्याला वॉक करावा लागतो. आणि त्यात यापूर्वी हे बघा, हा परिसर असा आहे आणि इथे एक बोटसारखी बनवलेली दिसते. खाऊ पिऊच्या गोष्टी इथे मिळतात आणि इथे वॉशरूम आहे. तुम्ही ऑनलाईन बुकिंग केली नसेल तर इथल्या डिजिटल मशीनवरून तुम्ही तुमचं तिकीट काढून घेऊ शकता. त्यासाठी इथला स्टाफ तुमची मदत करतो. तर इथे थोडं रांगेत राहावं लागतं. प्रॉपर मॅनेजमेंट आहे तशी त्यांची आणि इथे आपल्याला बस येईल घ्यायला. आता पार्कच्या एंट्री तिकीटमध्येच बसचं तिकीट इन्क्लूड असतं. 4 किलोमीटर या बसने प्रवास करावा लागतो. पण या बस प्रवासात असं वाटू लागतं की 4 काय 40 किलोमीटर असते तरी परवा नसते, कारण भोवतालचा लँडस्केप पाहता मजा येऊ लागते. या नॅशनल पार्कमध्ये प्रवेश करण्याची वेळ सकाळी 8 ते दुपारी 2 वाजेपर्यंतची असते, तर मंगळवारी हे पार्क बंद असतं. याशिवाय वर्षातल्या फेब्रुवारी आणि मार्चमध्ये हे पूर्ण 2 महिने हे पार्क बंद असतं. भारतीय पर्यटकांसाठी 200 तर विदेशी पर्यटकांसाठी 500 रुपये प्रवेश फी आहे. ऑर्डिनरी कॅमेऱ्यासाठी 50 तर व्हिडिओ कॅमेऱ्यासाठी 350 रुपये दर आकारला जातो. पण मी माझ्या ॲक्शन कॅमेऱ्यासाठी कुठलीही फी दिलेली नसते, कारण तेवढी काही कडक तपासणी इथे होत नाही. वळणावळणाच्या रस्त्याने आता तुम्ही वर चढत राहता. इथे तुम्ही समुद्र सपाटीपासून 1900 मीटर उंचीवर असता. ज्या डोंगरावर तुम्ही असता त्याच्या मागेच असतं संपूर्ण सह्याद्रीमधलं सर्वात उंच अनामुडी शिखर, ज्याची उंची आहे 2795 मीटर. त्यामुळे तुम्ही अंदाज लावू शकता हे ठिकाण किती खास आहे. इथे आता तुम्ही बसमधून पाय उतार होता. इथेही कॅन्टीन आहे व वॉशरूम आहे. मागे पुन्हा एकदा हे चेकपोस्ट आहे. इथे एकदा परत तिकीट चेक करतात. तिथपर्यंतच बस येते. इथून पुढे आता आपल्याला चालत जायचं आहे. जवळपास 1200 मीटर अंतर आहे. या चेकपोस्टवर तुमची बॅग तपासली जाते. इथून पुढे तुम्ही खाऊ पिऊ घेऊन नाही जाऊ शकत. हा प्लास्टिक फ्री झोन असल्याने कचरा होईल अशा प्लास्टिकच्या गोष्टी आत नेण्यास मनाई आहे. पिण्याचं पाणी सुद्धा तुम्हाला हार्ड प्लास्टिक किंवा मेटॅलिक बॉटलमधून कॅरी करावं लागतं. बेस्ट टाइम टू व्हिजिट विचाराल तर ते आहे सप्टेंबर ते नोव्हेंबर व एप्रिल ते मे. सप्टेंबर ते नोव्हेंबरच्या काळात इथे मान्सून नंतर स्वच्छ आकाश आणि लश ग्रीनरी पाहता येते. तर एप्रिल ते मे मध्ये निलगिरी तार जवळून दिसण्याचे जास्त चान्सेस असतात. शिवाय इथली कुरणे रान फुलांनी फुललेली असते. या डोंगरातल्या बकरी तरी अजून आम्हाला दिसल्या नाहीत, पण बकरीची लेंडी दिसते.
बकरींची लेंडी दिसलेली आहेत. कैसा वीडियो बना रहा है? क्या कर रहा है सुशांत? बकरी का लेडी बगमार्क देखने लोग बगमार्क देखने जाते हैं, यहाँ तो हमने डायरेक्ट लेंडी देखा है. इथे चालत फिरण्याची मजाच न्यारी आहे. तरी तुम्हाला वाटलं की नाही गाडीने फिरायचं आहे तर तशी सोयी इथे आहे. बॅटरी ऑपरेटेड व्हेकल तुम्ही इथे बुक करू शकता, ज्याची सिटिंग कॅपॅसिटी 5 आहे व पर व्हेकलसाठी 800 रुपये चार्ज केले जातात. तर जवळपास 1 किलोमीटर चालल्यावर हा जो पाथ आहे तो पुढे अजून आहे, पण आपण टुरिस्ट इथपर्यंतच येऊ शकतो. पुढे ही झोपडी दिसते, तर याच्या पुढे अलाउड नाही आहे जाणं. आणि इथपर्यंत आल्यानंतर पण आपल्याला ते निलगिरी तार दिसलेले नाही आहेत, पण तरी पण येणं वर्थ आहे. एक यूट्यूबर पाहिला होता मी, तो असा बोलला होता की हायप आहे, काही नाही आहे. जेव्हा की त्याच्या व्हिडिओमध्ये त्याने ते तार दाखवले, म्हणजे त्याला पण ते तार दिसले होते, आम्हाला दिसले नाही आहेत. तरी पण मी सांगेन तुम्हाला की ते येणं वर्थ आहे, कारण फार सुंदर जो लँडस्केप आहे इकडचा, जो एक्सपिरियन्स आहे तो फारच सुंदर आहे. त्यामुळे तुम्ही हे एक्सपेक्ट करून येऊ नका की तुम्ही इथे याल आणि तुम्हाला पाहायला मिळेलच असं. मोस्टली तरी दिसतात, पण यावेळी दिसत नाही आहेत. फायनली आम्हाला दर्शन झाले, पण ते एवढे दूर आहेत की ते कॅमेऱ्यात दिसत नाही आहेत. कारण खुल्या डोळ्यांनी पण ते अगदी छोटे दिसत आहेत, आणि अगदी तुम्ही निरखून पाहिलेत तरच ते दिसणार आहे. दिसत आहेत काय? अभि दिख रहा बरोबर. हे बघा, जे काळे डॉट्स तुम्हाला दिसत असतील मोबाईलमध्ये, तर त्याच त्या बकऱ्या आहेत. इथे पूर्ण नॅशनल पार्कची माहिती मी तुम्हाला दिली. जरी आम्हाला इथे जवळून निलगिरी तार नाही दिसले तरी त्यांच्याबद्दलची माहिती ही मला तुम्हाला द्यावीशी वाटते. निलगिरी तार हा भारतातील एकमेव पर्वतीय बकरा सदृश प्राणी आहे. त्यांची संख्या 2500 ते 3000 दरम्यान आहे. अतिशय उतार व खड्या कड्यांवर सहज त्यांना चढता येतं, म्हणूनच इथल्या अतिउंच डोंगराळ भागात ते आढळतात. इथल्या कुरणांमध्ये त्यांना त्यांचा आहार उपलब्ध होतो. त्यांची उंची 100 ते 120 सेंटीमीटर असते. नराचं वजन 80 ते 100 किलो असतं, तर मादी 50 ते 60 किलोची असते. गडद तपकिरी किंवा काळपट रंगाची त्यांची कातडी असते. दोघांनाही शिंगे असतात, मात्र नराच्या शिंगांना वळण अधिक असतं. हे प्राणी कळपाने राहतात. एका कळपात 5 ते 20 सदस्य असतात. यांचा प्रजनन काळ जून ते ऑगस्टमध्ये असतो. एकावेळी साधारण 1 पिल्लू जन्माला येतं. तमिळनाडूचा राज्य प्राणी असलेला हा प्राणी आज नष्ट होत चाललेल्या प्रजातींमध्ये आहे. पश्चिम घाटाच्या जैवविविधतेचा महत्त्वाचा भाग असलेला हा प्राणी पर्वतीय गवताळ प्रदेशाचे संतुलन राखण्यास मदत करतो. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा त्यांच्यासोबतही जे इथे भेट देण्याचा प्लॅन करते. चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आम्ही केरळसोबत देश विदेशातील विविध टूरचे आयोजन करत असतो. वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. तर लवकर भेटू पुढील भागात. गुड बाय.